शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीजमध्ये. आणि आज मी बनवणार आहे घरगुती पद्धतीने साजूक तूप. चला मग किचनमध्ये या खायला. चला तर सर्वात आधी आपल्याला जी साय आहे जमा केलेली ती घेतलेली आहे. मी ती फ्रीजमध्ये जमा केलेली असल्याने ती थोडीशी हार्ड आणि कडक आहे. ती आपण सॉफ्ट होण्यासाठी रात्रभर बाहेर काढून ठेवायची आहे फ्रीजच्या. त्यानंतर सकाळी आपल्याला ते तूप बनवण्यासाठी घ्यायचं आहे. त्यासाठी थंड पाणी लागेल आपल्याला, बर्फाचं एकदम 1 लिटर साधारण. आणि ते त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे थंड पाणी घातलेलं आहे. आणि थोडंसं हलवलं की लगेच आपलं जे लोणी आहे ते लवकरात लवकर वरती येतं. फेटायची, घोटायची किंवा मिक्सरची काहीही गरज पडत नाही. फक्त पाणी जे आहे ते बर्फाचं हवं आहे आणि बर्फाच्या पाण्यानेच एकदम व्यवस्थित आपलं जे लोणी आहे ते वरती येते. हे बघा अशा प्रकारे वरती आलेलं आहे. आणि हे जे लोणी आहे ते मी हाताने काढून घेणार आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये ॲड करणार आहे ते. हे बघा हे आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवायचं आहे. 2 ते 3 वेळा, जेणेकरून जी आपली साठवलेली साय असते, काहींचा तूप करताना वास येतो थोडासा, लगेच समजतं लोकांना की तूप चालू आहे घरामध्ये बनवणं. तर अशा प्रकारे 2 ते 3 वेळा तुम्ही जे लोणी आहे ते व्यवस्थित धुवून घ्या, म्हणजे बिलकुलही वास येत नाही आणि बनवताना पण वेळ लागत नाही. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने लवकरात लवकर घरगुती आपलं जे तूप आहे ते व्यवस्थित बनतं. हे बघा अशा प्रकारे दुसरं पाणी ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये. आणि दुसऱ्या पाण्यानेही व्यवस्थित हे धुवून घ्यायचं आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा घरगुती पद्धतीने तूप, आणि सांगा नक्की की कसं झालं आहे ते. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही जे व्हॅल्युएबल जे सजेशन असतील ते पण सांगा. आणि हो, आपलं जे चॅनल आहे त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर अशा प्रकारे मी सर्व जे लोणी आहे तर हे बघा दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं जर राहिलेलं असेल खाली तर ते चाळणीच्या साहाय्याने पण तुम्ही काढू शकता. हे बघा हे चाळणीची तर गरज पडणार नाही शक्यतो. हाताने सर्व व्यवस्थित एकदम निघून येतं ते. आणि जे पाणी असतं त्याचं ते आपण काही लोक तूप ताक म्हणून पण यूज करू शकतात त्याला. किंवा मग झाडं असतील आपली तर झाडाला पण आपण ते पाणी ॲड करू शकतो, ओतू शकतो. त्यानंतर ते गरम करायला ठेवणार आहे मी. हे बघा ते लगेच मेल्ट होतं आणि उकळी येते त्याला. हे बघा थोडासा फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि मस्त असं तळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आपलं जे तूप आहे ते आपलं साईट होत आहे आणि बेरी जी आहे ती देखील साईटला होत आहे. हे बघा अशा प्रकारे तूप आणि जी बेरी आहे ती साईटला झालेली आहे. हे बघा आणि जे तूप आहे आपलं ते ऑलमोस्ट रेडी आहे. आता ही जी आपली बेरी आहे ती साईटला होते आणि जे तूप आहे बघा ब्राऊन झालेलं आहे एकदम. आणि ते गाळून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर. आणि साधारण 1 लिटर आपलं जे तूप आहे ते रेडी आहे. हे बघा तर अशा प्रकारे आपण बनवलं आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा.